सगळ्यांना स्लाइड दिसते का? नाही सर. आता दिसते का बघा? हा दिसते सर. दिसते सर. हा दिसते. ठीक आहे. सो लास्ट टाइम वी वर स्टडिंग अबाउट लिटरेचर डाटाबेस. त्यामध्ये दोन येतात, एक तर काय येतं पबमेड आणि दुसरा आहे पबमेड सेंट्रल. So PubMed is a Medline database. It is maintained by United States National Library of Medicine at National Institute of Health. So it was found in 1996, 24 years ago. मग आपण त्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर इंडेक्स मेडिकल्स काय आहे, सायन्स BMJ ॲनल्स ऑफ सर्जरी, त्यानंतर हे मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्स, त्यामध्ये सर्च कसं करतात, सायटेशन कसे देतात. सो दीज फीचर्स वी लुक लास्ट टाइम. So we will start with the characteristics. Now website design. A new PubMed interface. सर आवाज लो येतोय जरा तुमचा. हा येईल आता. काय होतंय, ह्याला प्रॉब्लेम आहे इंटरनेटला. तुम्हाला पीपीटी दिसते ना पुढे? हा दिसते. हा. So in October 2009 and it encouraged the use of such quick Google like search formulations. दिसलं PubMed सगळ्यांना? हा सर. हा दिसतोय. हा. सो लाईक हाऊ इफ यू सी गुगल कम्पेअर केलं आपण गुगल बरोबर, तर गुगल मध्ये काय असतंय? सी अपसाइड इज द लोगो ऑफ गुगल. म्हणजे आजच्या दिवशी काय ते सांगितलं जातं. राईट साईडला काय आहे आपल्याला? जीमेल आहे, इमेजेस आहे आणि ते सर्चचे ऑप्शन्स आहेत. आणि इथं काय आहे? गुगल सर्च आहे आणि खाली लँग्वेजेस आहेत. सो सच टाइप ऑफ युजर इंटरफेस ऑल्सो इज प्रेझेंट राईट साईडला काय वरती लॉग इन, खाली काय वरती वेबसाईटचं नाव. आता गुगल काय करतं, व्हॉट गुगल डज एव्हरी डे, व्हॉट इट डज एनिथिंग व्हॉट इज सिग्निफिकंट, त्याच्यावरती काय करतं ते थोडं ॲनिमेटेड फॉर्म मध्ये तिथं पिक्चर टाकलं जातं. आता आज त्या लेडीचं पिक्चर, कोणतरी असणारी लेडी हु इज फेमस डान्सर, आय थिंक सो. शी इज अ ऍक्ट्रेस, डान्सर अँड कोरिओग्राफर. मग ऑन हर मेमरी, आज तिचा वाढदिवस असेल तर हे काय करतात, वरती गुगल काय करणार आपल्याला त्याचं पिक्चर ॲनिमेटेड सॉर्ट ऑफ देणार. पण पबमेड मध्ये तसं काय नसणार आहे. पबमेड व्हॉट इट इज प्युअरली फॉर accessing the scientific literature. Hence, upside you'll get this site, the logo of National Library of Medicine. वरती जसा गुगलचा आहे त्या पद्धतीने इथं असणार आहे. आणि here is the, you can search with any word and then you can find the references. खाली आहे लर्न, फाइंड, डाउनलोड आणि एक्सप्लोर. मग त्याचे वेगळे ऑप्शन्स आहेत ते त्यांनी खाली दिलेले आहेत. सो इट इज इझी टू हँडल. So what you can search publication date, first author, last author, journal, title. त्यानंतर जे टर्म्स आहेत त्या टर्म्स टाकून तुम्ही you can search. Then PubMed for handhelds and mobiles. So similarly
mobile friendly website they have created by which you can search. आता फॉर एक्झाम्पल एक्सपेरिमेंटेशन यू आर ऑन द फील्ड, प्रत्येक वेळेस आपल्याकडे आपला कॉम्प्युटर नसतो. सो व्हॉट लॉट ऑफ वर्क वी डू, ईमेल असेल, मेल चेक करायचंय, कुणाला काय पाठवायचे डॉक्युमेंट्स, एक्झाम द्यायची आहे, लेक्चर ऐकायचे, वी ऍक्सेस थ्रू मोबाईल. सो युजर दे हॅव क्रिएटेड मोबाईल फ्रेंडली ऑल्सो वेबसाईट. Then search. Now there is standard search. So there is a term I call, last time I explained you, medical subject headings. तर याच्यामध्ये बघा खाली एक कॉजेस ऑफ स्लीप वॉकिंग. आता स्लीप वॉकिंग हे झालं कॉमन इंग्लिश मधलं वर्ड झालं, पण त्याचं सायंटिफिक नेम इट इज रिलेटेड टू इथिओलॉजी. मग आपण जर सर्च मध्ये टाकलं कॉजेस ऑफ स्लीप वॉकिंग, ते काय काय सर्च करणार, इट विल सर्च पेपर रिलेटेड टू इथिओलॉजी, कॉजेस, कॉजॅलिटीज, सोमनॅब्युलिझम, स्लीप वॉकिंग आणि स्लीप वॉकिंग. सो विथ single 3 word, how many different parameters it has covered, or scientific and common names, the causes, terms, everything they have covered. So this is the importance of this PubMed, because medical subject headings we do not use them. आपण म्हणतो आपल्याला फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक आला, मेडिकल टर्म काय त्याला, कार्डियक अरेस्ट, बरोबर का? हॅलो, हा सर. हा, तर त्या पद्धतीने हे सर्च इंजिन वर्क करतं. Now comes the comprehensive searches. For optimal searches in PubMed, it is necessary to understand its core component, Medline, and especially of the MESH, medical subject heading, controlled vocabulary used to indexed Medline articles. The use of field names is also required. Proper use of limits and other features, reference libraries and search specialties offer search services. So when this PubMed was, or Medline was formed, what they did, they have linked medical subject headings with words. vocabulary मध्ये आहे ते आहे. तर ह्या सगळ्या टर्म्स रिलेट करून त्यांनी हा प्रोग्राम बनवलेला आहे. मग त्यासाठी त्यांना काय करायला लागलं, रेफरन्स लायब्ररीज वापरायला लागले, स्पेशालिस्ट त्यांनी सल्ला घेतला, वेगळे त्या मेडिकल रिलेटेड असल्यामुळे त्या डॉक्टर्स आहे, त्याचे सिनॉनिम्स काय आहेत. बरं युरोपमध्ये इंग्लिश जरी असलं, इंग्लंड, बट US इंग्लिश इज the vocabulary of their reference libraries. Then search into PubMed search window is only recommended for search of unequivocal topics or new interventions that do not yet have a MESH headings created. तर ज्यावेळेस MESH हेडिंग क्रिएट केलं, नवीन टर्मिनॉलॉजी आलं, आता फॉर एक्झाम्पल आपलं कोविड आहे, तिथे नवीन टर्म आली ना, कोविडला कॉमन नेम नाहीये, आपण फक्त फिवर म्हणू शकतो. मग अशा वेळेस काय करायला लागतं, तुम्हाला स्पेसिफिक ते वर्ड सर्च विंडो मध्ये सर्च करायला लागतो, अँड देन यू कॅन फाइंड दॅट. नाउ इफ यू यूज द प्रॉपर MESH, यू विल गेट मोर ॲक्युरेट सर्चेस अँड फ्युअर इरिलेव्हंट रिझल्ट. आता मागच्याच आपण सर्च केलेलं, काय सर्च केलेलं, कुठला वर्ड सर्च केलेला, कुठला वर्ड केलेला सर्च, see, I have put a word cellulase.
Now what is cellulase? It is an enzyme. Cellulase is an enzyme which degrades cellulose complex इन्क्रीज झालाय आणि टोटल रिझल्ट किती आले 16,754 बरोबर. हाँ सर. मग जर तुम्हाला सेल्युलोज वरती एन्झाईम करायला लागतील, हाऊ मच पेपर्स यू हॅव टू रेफर 16,754 रिझल्ट. पण आता तुम्ही स्पेसिफिक काय काम करताय, यू आर वर्किंग ऑन सेल्युलोज फ्रॉम ट्रायकोडर्मा. किती तुम्हाला आले रिझल्ट बघा, किती रिझल्ट आले. फ्रॉम 16,000 नंबर डिक्रीज टू 2,218. तो कुठला मोठा नंबर आहे, 16,000 का 2,000? 16,000. Which number is larger? Which number is larger or greater? 60,000. 16,000. So instead of referring 16,000, if you put common or terminologies properly related. Now if you want to search cellulose from Trichoderma specific, you are working on Trichoderma viridi. Trichoderma genus and species name is viridi. Number of result किती मिळाले? 213. So which is easy to refer, 213, 2,000 or 16,000? 213. आलं लक्षात. इफ युअर स्पेसिफिक, तुमचा फोकस जर स्पेसिफिक असेल, इट अप्लाइज एव्हरीवेअर. आपल्याला आज काही नाही, लेक्चरच नीट समजून घ्यायचं आणि हेच समजून घ्यायचं, तर तुम्हाला कळणारच ना. फोकसच दुसरीकडे असेल तर विल So if you have got a search engine tool, you have to look into this direction. आता हे बघा, ट्रायकोडर्मा विरिडीचा ह्याने इथं काय दाखवला, ग्राफ दाखवला. 1957 मध्ये पहिल्यांदा वर्क केलं आणि 1920 पर्यंत हे रेफर करतात, हे त्यांनी दाखवलेलं इथं. 2010 मध्ये किती आले, 9 पब्लिकेशन्स. 2002 मध्ये 8 पब्लिकेशन्स आहेत. And they have given the list. So here you can title पहिल्यांदा. Then next line छोट्या अक्षरामध्ये हे दाखवलेलं आहे, these are authors. Then this is the name of the journal. Then this is year. You have got month, then volume number. इथं 38 आहे volume number, 6 issue number आणि 983 to 989 हा आहे पेज नंबर. and this is the DOI number. आणि हे काय, EPUB, युरोपियन पब, इथं हे ऍड केलं झालंय त्यांच्या सिस्टीम मध्ये. पण हे कसं आहे, पबमेड हे कनेक्ट केलेलं, इंटरकनेक्ट केलेलं आहे, त्यामुळं यू कॅन सी दिस. नाव सी दिस, फर्स्ट इज नॉट अ पेड फ्री जर्नल, बट सेकंड इज ए फ्री जर्नल. कुठे दिलं जातं तर फ्री PMC आर्टिकल.
पबमेड सेंट्रल मध्ये काही आर्टिकल्सला ऍक्सेस फ्री केलेला आहे. त्याची तुम्हाला इथं आलेला मेसेज की यू कॅन गेट दिस आर्टिकल फुल्ली ऍट पबमेड. नाहीतर या आर्टिकलचं काय मिळेल तुम्हाला, वरच्या आर्टिकलचं ओनली यू कॅन रीड द ऍबस्ट्रॅक्ट. ऍबस्ट्रॅक्ट काय आहे, शॉर्ट मध्ये वॉट एव्हर द रिसर्च दे हॅव डीड, दे हॅव गिव्हन यू द एक्झाम्पल ऑफ द ट्रीज ऑर द फाइंडिंग्स, थोडक्यामध्ये दिलेलं असतं ऍबस्ट्रॅक्ट मध्ये. बट इन पेपर यू विल गेट इन डिटेल मटेरियल मेथड और ऑल द अदर थिंग्स यू विल गेट. कसं सर्च करायचं स्पेसिफिक आलं लक्षात सगळ्यांच्या? इथे तुम्हाला हे आहे, इफ यू सॉर्ट दिस, तुम्हाला वाटलं यातलं काय काय महत्वाचे आहेत, हे 2 पेपर तुम्हाला वाटले महत्वाचे, देन यू कॅन सेव्ह देम, यू कॅन ईमेल देम, यू कॅन सेंड, यू कॅन डू ऍडव्हान्स सर्च. आता ट्रायकोडर्मामध्ये तुम्हाला सर्च काय करू वाटलं, ट्रायकोडर्मा त्याच्यामध्ये एखाद्या इंडियन ऑथरचं नाव जिने त्याच्यामध्ये खूप काम केलंय त्याचेच फक्त तुम्हाला पेपर्स पाहिजे, जेवढे असतील तेवढे, ते पण तुम्हाला मिळेल. सो यू शुड बी quite smart to use this app properly or use this website properly to retrieve the data. जेवढे व्हेरिएबल्स यू विल स्टडी इन रिसर्च. आता ट्रायकोडर्मा धरलं, तुम्ही काय केलं बाबा, ट्रायकोडर्मा आयसोलेशन, आयसोलेशनच्या रिलेटेड तुम्हाला पेपर पाहिजे. सो आयसोलेशनच्या रिलेटेड जे काही 40-50 पेपर असतील त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर दॅन इट विल बी इझी फॉर यू टू आयसोलेट द ट्रायकोडर्मा फ्रॉम वाईल्ड. नेक्स्ट व्हॉट यू डीड फॉर स्पेसिफिकली स्टडी द सेल्युलोज एन्झाइम ऍसे फ्रॉम ट्रायकोडर्मा. मग त्याच्यामध्ये जे 15-20 पेपर दिलेले आहेत एन्झाइम ऍसे मध्ये, त्यामध्ये कुठला चांगला आहे? प्रत्येकाची हे आहे ना, लॅक्युनस आहेत प्रत्येकाची. जसं आपण काय करतो, प्रोटीन साठी ब्रॅडफोर्ड पण आहे, लॉरी पण आहे. आपण सगळीकडे सगळ्या वापरतो का? मेथड नाही वापरत, स्पेसिफिक घेतो. कशावर घेतो? ऑर्गॅनिझम. त्याला काय स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागते का? सिमिलरली नाव यू आर लुकिंग फॉर एन्झाइम ऍक्टिव्हिटी. नंतर तुम्ही काय केलं, क्लोनिंग बघितलं. मग क्लोनिंगचे किती आहेत? 10 वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. आता जीन इन्सर्टचे कुठल्या आहेत? बायोलिस्टिक आहे, लिपोसोम आहे, अजून कुठल्या आहेत फिजिकल मेथड्स? ग्लास बीड मेथड आहेत. त्यातल्या सक्सेसफुली ट्रायकोडर्मा मध्ये कुठल्या वापरलेल्या आहेत? सो ट्रान्सफॉर्मेशन त्या मेथड्स मिळतील. मग ह्या ऑथरला रिसेंटली हे केलं. जेवढं तुम्ही अपडेट असाल तुमच्या लिटरेचर मध्ये, तुम्हाला आउटपुट ओरिएंटेड काम करता येईल आणि तुमचं काम वाचेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल यू आर लुकिंग फॉर सेल्युलोज ऍसे, आणि एका ऑथरने काय केलं, एक ऑथरने कॉमन सेल्युलोजचे असे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल लॉरी इज कॉमन एव्हरीवेअर, बट इफ यू आर टू डू लॉरी विथ स्पिरुलिना प्रोटीन, आपण काय करतो, एक्सट्रॅक्शन ऑफ स्पिरुलिना इज डिफरंट. ते आपण केलं नाही, नुसती काय केली, पावडर घेतली आणि क्रश करून केली, तर आपल्याला प्रोटीन बट स्पेसिफिक वापरली, लिटरेचर तुम्ही व्यवस्थित सर्च केलं तर व्हॉट यू विल गेट द एक्झॅक्ट रिझल्ट. सिमिलरली फॉर ट्रायकोडर्मा तुम्ही काय करणार, पहिल्यांदा सेल्युलर ऍक्टिव्हिटी येत नाही, आज एक आली उद्या एक आली, व्हाय डिफर, युअर मेथड इज नॉट स्टँडर्डाइज. कसं तुम्हाला कळेल स्टँडर्ड आहे की नाही? यू हॅव टू रेफर. 10 लोकांनी जो प्रोटोकॉल दिला तो 10 प्रोटोकॉल तुम्हाला रन केला पाहिजे. फ्रॉम दॅट यू विल टेल दिस मेथड इज गुड. मग ती तुमच्या लॅबमध्ये किंवा तुमच्या लॅबोरेटरीमध्ये स्टँडर्डाइज झाली, सो नेक्स्ट जे स्टुडंट येतील त्यांना ते सोपं जाईल करायला. सिमिलर यू हॅव टू लुक फॉर ऍप्लिकेशन ऑफ सेल्युलोज. आता इथं काय दिलं, हे सेकंड पेपर बघा, टायटल इज इफेक्ट ऑफ सेल्युलोजेस फ्रॉम ट्रायकोडर्मा विरिडी और न्यूट्रिएंट युटिलायझेशन बाय बॉयलर्स. नाउ बॉयलर्स आर पोल्ट्री बर्ड्स, जे आपण चिकन आहे ते त्याची एक स्पीसीज आहे, दॅट इज कॉल्ड बॉयलर्स. दॅट स्पेसिफिकली यूज फॉर, बॉयलर कशासाठी वापरतात, मीट, अँड लेयर्स आर यूज फॉर एग प्रोडक्शन. चिकन मीट प्रोडक्शन साठी बॉयलर्स हे वापरले जातात. तो सेल्युलोजेस फ्रॉम ट्रायकोडर्मा ऑन न्यूट्रिएंट युटिलायझेशन बाय बॉयलर्स. काय करतात हे, ह्या पेपरमध्ये काय केलं असेल त्यांनी, दे हॅव टू ट्रायकोडर्मा, दे हॅव आयसोलेटेड सेल्युलोजेस फ्रॉम ट्रायकोडर्मा and these celluloses they have add in the feed of this boiler. आता बॉयलर what it will have a feed, पेंडी माहिती तुम्हाला, डिफरंट सोयाबीनची पेंड असते, शेंगण्याचं असते,
सो डिफरंट सरकी आहे तुमचा आहे, then निंबोळी आहे. So different after oil extraction, whatever the raw biomass is remaining, it is called as paint, and these are used as a feed. So they are plant material, so they will contain cellulose. So if you are adding cellulose from trichoderma, so they will give good digestion and food utilization. Digestion चांगलं झालं आणि food conversion झालं चांगलं, then what you will do, good growth in less quantity of feed material. मग तुम्हाला स्पेसिफिकली सर्च करायचं आहे यूज ऑफ सेल्युलोज फ्रॉम ट्रायकोडर्मा इन पोल्ट्री प्रोडक्शन. मग तुम्हाला स्पेसिफिकली 10 ते 15 पेपर येतील. युअर वर्किंग युअर ऍस्पेक्ट इज टू प्रोड्यूस ए पोल्ट्री फीड. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्च इंजिनचा वापर करता आला पाहिजे. Then journal parameters. When a journal article is indexed, numerous article parameters are extracted and stored as structure information. जर्नलला इंडेक्स करतात म्हणजे काय करतात? सगळ्यांनी थॉमसन रिट्रोव्हर्स ऐकलंय? थॉमसन रिट्रोव्हर्स ऐकलंय का सगळ्यांनी? सगळ्यांनी थॉमसन रिट्रोव्हर्स ऐकलंय का? हॅलो, नाही सर. आता मी एक जर्नल सर्च करतो, आपण त्याचे इंडक्शन बघू. So this journal is produced by Elsevier, Journal of Cleaner Production. आणि इंडेक्शन कुणी केलंय तर हे SCMIO. स्कीमॅगो. आपण जर्नलची क्वालिटी कशावरती बेस करतो सांगा सगळ्यांना, कुणाला सांगता येईल का? ऑन व्हॉट द डिपेंड्स द क्वालिटी ऑफ दॅट जर्नल. कुठलं टूल वापरतो आपण? इथं वरती काय दिसते तुम्हाला? इम्पॅक्ट फॅक्टर. Impact factor and SCI index. So based on this impact factor, you do the indexing of that journal. ते जर्नल किती इफेक्टिव्ह आहे, त्यातला डाटा किती ऑथेंटिक आहे, किती लोक ते रेफर करतात. सो एव्हरीथिंग यू कॅन नो फ्रॉम दिस इम्पॅक्ट फॅक्टर अँड SCI इंडेक्स. सो दिस SJR स्कीमॅगो जर्नल अँड काउंटी रँक ही आहे ऑथॉरिटी ऑर ए सॉर्ट ऑफ कंपनी which will index all the journals. So what journal has to do? आता हे जर्नल ऑफ क्लीनर प्रोडक्शन आहे, ह्या जर्नलला काय करायला लागेल? They have to write a letter to this Schemago journal and county rank, आणि they should request them or they should pay them to do indexing of their journal. त्यामुळे इंडेक्सिंग केलं म्हणजे काय? आता आपण इंडेक्सिंग कसं करतो, तुम्हाला कोणती मुलांची बॅच आहे MSc सेकंड इयरची, तुमचं इंडेक्सिंग कशावरती करणार आम्ही? ऑन युअर परफॉर्मन्स. तो परफॉर्मन्स आम्ही कसं मोजणार तुमचं? ऑन युअर पर्सेंटेज.
हॅलो, हा सर. हा. अरे हे बंद पडलं, मी परत एकदा प्रेझेंट करतो तुम्हाला. सगळ्यांना दिसते? स्क्रीन दिसते का? हो सर. सो वी आर स्टडिंग सायटेशन्स. सायटेशन म्हणजे काय, की आपला पेपर आहे तो किती लोकांनी, दुसऱ्या रिसर्चर्सनी त्यांच्या रेफरन्सेस मध्ये टाकलेला आहे. जर्नल आर्टिकल मध्ये काय असतात, शेवटी रेफरन्सेस असतात, मग त्याच्यावरनं सायटेशन्स पर डॉक्युमेंट. आता ह्यांच्या प्रत्येक डॉक्युमेंटला 8च्या अबाउट ॲव्हरेज सायटेशन्स मिळालेले आहेत. सो दिस इज अ गुड जर्नल. देन एक्सटर्नल साइट्स काय आहेत, इंटरनॅशनल कोलॅबरेशन किती आहेत. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, Q1. सो दीज आर द पॅरामीटर्स की Q1 हे चांगल्या क्वालिटीचे जर्नल आहे. Q2, Q3, Q4 तर अशा पद्धतीने दिलेलं आहे. SGRI 1.89 आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सायटेशन्स मध्ये इंडेक्सिंग मध्ये केलं जातं, कळालं जातं. सो व्हेनेवर द जर्नल इज इंडेक्स्ड, जर्नल आर्टिकल काय इंडेक्स केलेलं आहे, त्यावेळेस काय केलं जातं, सो द वॉट एव्हर द पब्लिकेशन हिस्ट्री इज देअर ऑर अदर ओल्ड रिप्रिंट्स आर देअर, तर त्या सगळ्या काय केल्या जातात, पबमेड मध्ये अपडेट केल्या जातात. त्यांना एंट्रीज करायला लागतात. जसं इथं अपडेट कसं केलेलं आहे पबमेड मध्ये, इथे हे आर्टिकल आहे, हे कशाचं आहे, बायोटेक्नॉलॉजी लेटर्स. जेव्हा हे जर्नल पबमेड मध्ये इन्क्लूड केलं, तेव्हा ह्या बायोटेक्नॉलॉजी लेटर मध्ये जेवढे आर्टिकल्स आहेत तेवढे सगळ्याचे हे सायटेशन असे त्यांनी इन्क्लूड केले पबमेड मध्ये. सगळे जर्नल काय काय बऱ्याच वेळा दरवर्षी नवीन नवीन जर्नल्स तयार करतात, मग ते सगळे घेतले जात नाहीत. कधी घेतलं जातं, जेव्हा त्याची क्वालिटी चांगली आहे, ज्याला त्याला वेबसाईट आहे जे इंडेक्स करतात. स्कॉपस आहे, थॉमसन रुटर्स आहेत, हे इंडेक्सिंगची कामं करतात. तर जेव्हा हे केलं जाईल तेव्हा काय केलं जाणार, ह्या जर्नलला ते जर्नलचे आर्टिकल्स त्यांच्या पबमेड मध्ये इन्क्लूड केलं जाईल. So it will contain MESH terms, secondary identifiers, language, country of the journal or publication history, e-publication date, printable journal date, हे सगळं त्यांनी ऍड केलं जाणार त्यांच्या सिस्टीम मध्ये. Then the publication type, clinical queries and systematic reviews. आता तुमचे जे क्लिनिकल रिसर्च असतात त्याचे रिपोर्ट्स पण पब्लिश करतात. समजा त्यांनी काय केलं, एक स्पेसिफिक अँटीबायोटिक आहे, त्याचा इफेक्ट बघितला वेगळ्या वेगळ्या डिफरंट पॉप्युलेशन अराउंड द वर्ल्ड, समजा ह्या पेनिसिलिन, त्याचे सायंटिफिक रिपोर्ट्स आहेत ते पण त्याच्यामध्ये एंट्री केले जातात. सिस्टमॅटिक रिव्ह्यूज आहेत, क्लिनिकल क्वेरीज आहेत, हे पण पबमेड इट इज नॉट. हे जी पबमेड केली ही कशावरती आहे, बेस्ड मेडलाईन वरती आहे. मेडलाईन कशावरती आहे, तर मेडिकल रिलेटेड मॅक्झिमम टर्म्स. नंतर त्यांनी काय ऍड केलं त्याच्यामध्ये, तुमचे सायंटिफिक बायोटेक्नॉलॉजी ऍस्पेक्ट केले, ऍग्रिकल्चर ऍड केलं, केमिस्ट्री ऍड केलं, बट बेस लाईन इज आता पण अबाव 50% इट इज रिलेटेड टू मेडिकल वर्क. Now secondary ID. Now since July 2005, the Medline articles indexing process extracts identifier from article abstract and put those in the field called secondary identifiers. So secondary identifier काय करतं, is to store ट्रायल्स आयडिया आहेत, तर ह्या सगळ्या तुम्हाला एक सेकंडरी आयडी दिला जातो, आयडेंटिफायर SI, आणि त्या सेकंडरी आयडी मध्ये तुम्हाला त्या जर्नलचं किंवा त्या टॉपिकचे रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मिळते. जसं आपण प्रोटीन घेतलं, आपण प्रोटीन डाटाबेस मध्ये कसे करत होते बाबा, अमायनो ऍसिड सिक्वेन्स असेल, त्याचं 3D स्ट्रक्चर असेल प्रोटीनचं, त्याचं ऍक्टिव्ह पार्ट कुठला आहे, त्याचं फंक्शन काय, तसं त्यांनी ह्या आर्टिकलला किंवा ह्या स्पेसिफिक टॉपिकला अशा पद्धतीने पण त्यांनी सॉर्ट आउट केलेलं आहे की एकाच ठिकाणी हे काय केलेलं आहे, रिसर्च ठिकाणी मॅक्झिमम डाटा मिळावा. म्हणजे एखाद्याला वाटलं काय नाही बाबा,
जीन आहे तर त्याचं काय करायचं आपण स्टडी करतोय. मग त्या सेकंडरी आयडी मध्ये काय मिळेल तुम्हाला, जीनचा मॉलिक्युलर सिक्वेन्स पण मिळेल, जीन एक्सप्रेशन कशा पद्धतीने होतं, प्रमोटर काय, त्याचं टर्मिनेटर काय, कुठले केमिकल सिंथेसाइज केले जातात, आणि तो जीन एक्सप्रेस झाल्यानंतर जर ड्रग कुठला तयार होत असेल तर त्याचे क्लिनिकल ट्रायल्स घेतलेले आहेत. हा सगळा डाटा तुम्हाला त्या स्पेसिफिकचा जीनच्या तिथं एकाच ठिकाणी मिळतो. सो धीस also facility they have started providing. Now a reference which is just particularly relevant can be marked and related articles can be identified. जसं आपण मगाशी बघितलं रिलेटेड ट्रायकोडर्मा, आपण काय केलं, पहिला नुसतं ट्रायकोडर्मा सर्च केला, देन सेल्युलेज सर्च केला, 16,000 सर्च आले. नंतर आपण काय केलं, सेल्युलेज फ्रॉम ट्रायकोडर्मा, ओनली 2,000 सर्चेस वी गॉट. आणि नंतर आपण सर्च केलं ट्रायकोडर्मा सेल्युलेज फ्रॉम ट्रायकोडर्मा विरिडी, तिथं आपल्याला किती मिळाले, 200 सर्चेस मिळाले. सो पद्धतीने ते आर्टिकलचं ग्रेडिंग पण होत आहे. तुम्हाला इरिलेव्हंट डाटा आपण रिलेटेड डाटा सर्च ऑप्शन करून रिलेटेड आर्टिकल्स पण सर्च करू शकतो. नाउ रिलेटेड आर्टिकल्स कॅन बी लिस्टर ऑफ रिलेटेडनेस. आता इथं लिस्टिंग कसं दिलंय, इथं जे लिस्टिंग दिलंय आपण काय केलंय, ट्रायकोडर्मा विरिडी सेल्युलेजेस सर्चला टाकलंय, सेल्युलेजेस फ्रॉम ट्रायकोडर्मा विरिडी. मग त्यांच्या रिलेटेडनेस प्रमाणे हे सिक्वेन्स दिलेला आहे. शेवटच्या पेजवरती कमी रिलेटेड मिळेल. समजा 213वा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्या आर्टिकलच्या रिलेटेड कमी रिलेटेडनेस असणार आपल्या सर्च इंजिनच्या रिलेटेड, त्या सर्च मध्ये जे आपण विंडोमध्ये टाईप केलंय. तर हे पण एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले केलं जातं. त्या सिस्टीमला वाटलं नाही हा आर्टिकल आपल्याला महत्वाचा आहे, त्या पद्धतीने ते देणार. ते ग्रेडिंग करण्यासाठी पण त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स ऍड केलेले आहेत. मग आता हे रिलेटेड आर्टिकल्स आहे, त्याचं फंक्शन त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीने जज केलेलं आहे की इफ यू टाईप द ऑथर ऑफ दॅट पेपर आणि सजेस्ट केलं तर तुम्हाला पण इन्स्टेड ऑफ सर्च त्या ऑथरवरती पण तुम्हाला ज्या ऑथरनी ट्रायकोडर्माच्या सेल्युलेजवरती काम केलंय त्याचे पण तुम्हाला सगळे पब्लिकेशन्स मिळतील. एवढं प्रिसाइज त्यांनी ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, आपण इथं थांबूया. तुमचं नेक्स्ट 10:30 लेक्चर आहे ना? दुपारी नाही सर. हा, दोन वाजता ना. ठीक आहे. तुमची सेकंड हे पण एक्झाम होणार आहे IISc ची, त्यामुळे जरा तयारी करा बरं का. सेकंड IISc पुढच्या येईल. हो सर. ठीक आहे, आपण थांबूया मग.